त्याचा निर्णय या आठवड्यात झाला पाहिजे अशी मागणी राज्य शासनाचं म्हणणं आहे की त्यांनी फक्त निधी दिला आणि हा निर्णय स्मारक समितीने घेतलेला आहे। नाही, हे याचा प्लॅन बनवणारा आर्किटेक्ट हा राज्य शासनाचा समितीचा नव्हता। म्हणून मला असं वाटतं की हे सर्व करत असताना आता इथे गाड्यांची पार्किंग करायला एरवी जागा होती आणि दीक्षाभूमीच्या दिवशी लाखो गाड्या येतात, त्या पार्किंगमध्ये जाणार नव्हत्या। मग मला वाटतं की हेच पैसे दुसऱ्या कोणत्या चांगल्या कामावर इथेच लावले असते, त्याचा फायदा झाला। 22 कोटी आता खर्च झाले, त्याच्यात 22 कोटी खर्च झाले। हे पैसे कोणाकडून घेणार? मला वाटतं हे अधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे, ज्यांनी हा प्लॅन बनवला, ज्यांच्यामुळे हे निर्माण झालं, आणि याबद्दल आम्ही सभागृहात बोलू। मोबाईल महत्वपूर्ण आहे की विरोधी पक्ष नेतेपद जेव्हा काँग्रेस पक्षाकडे आले आणि आमचे नेते श्री राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांचं पहिलंच भाषण जेव्हा संसदेमध्ये गाजलं, लोकांनी एक उत्कृष्ट अशा प्रतिक्रिया त्याच्यावर दिल्या। त्यामुळे सर्वांना वाटलं की आता मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा एक झाली पाहिजे आणि त्या सभेमध्ये राहुल गांधींचं स्वागत झालं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। यासंबंधी सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष काम कुठेतरी भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रा याचा फायदा लोकसभेत झाला, त्या अनुषंगाने आता विधानसभेतही राहुल गांधींना एक लक्षात घ्या की भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रा भारताला समजून घेणे, भारताच्या लोकांशी संवाद साधणे। भारत काही एका धर्माचा नाही, जातीचा नाही, पंथाचा नाही किंवा एका कोणत्याही अशा घटकाचा नाही, तर भारत हा सार्वभौम आहे। भारताची जनता ही शेवटी जनता आहे आणि त्या ठिकाणी श्रीमंतही आहे, गरीबही आहे, सर्वांना ऐकून घेणं, समजून घेणं, म्हणून राहुलजींनी ती यात्रा या ठिकाणी केली होती आणि त्याचे पडसाद आपण संसदेच्या त्यांच्या भाषणात ऐकले असतात आणि त्याला ते लोकांना भावलं आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे राहुलजींच्या या कार्यक्रमाचा फायदा महाविकास आघाडीला मिळेल। प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून संपूर्ण जागा लढाव्यात यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातनंच 288 जागांची चर्चा करतो। काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, जास्त जागा मिळाव्याच्या अपेक्षा। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, यात काही वाद नाही। महाराष्ट्राच्या जनतेने ते सिद्ध करून दिलेलं आहे। त्यामुळं मला तरी वाटतं की तो विश्वास आम्हाला आहे आणि तेवढी दखल महाविकास आघाडी निश्चितपणे या ठिकाणी घेईल। किती जास्त जागा मिळाव्याच्या अपेक्षा, कारण की 2 पक्षही आहेत, 3 पक्षाचे जर वाटप होणार आहे, जास्तीत जास्त काँग्रेसला मिळायला पाहिजे। आमच्या पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते निश्चितपणे यावर योग्य असं मार्गदर्शन करतील। वेळेवर तुम्हाला यासंबंधीची माहिती दिली जाईल, काळजी करू नका। अनेकदा कुठेतरी जे आहे नाना पटोले यांचे बॅनर सुद्धा लागला तर पाहिलं मुख्यमंत्र्यांचे, जर काँग्रेसला जास्त जागा मिळाल तर चेहरा काँग्रेसचा। एक लक्षात घ्या की नाना भाऊ मुख्यमंत्री बनावेत यात गैर काय, ते महाराष्ट्राचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात आणि विदर्भ हा नेहमी मागासलेला समजण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात बहुजन समाज या विदर्भात आहे। एखाद वेळेला बहुजन समाजाचा मुख्यमंत्री झाला त्यात गैर काय आहे आणि हा निर्णय शेवटी ना नानाभाऊ घेणार, ना मी घेणार, ना महाराष्ट्राचं काँग्रेस पक्ष घेणार, तर हा निर्णय आमच्या हायकमांडचा असतो आणि हायकमांड महाविकास आघाडीशी चर्चा करूनच निर्णय करतील। त्यामुळं ज्या वेळेला ती चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल। पण कुठेतरी नानाभाऊचं नाव आलं पाहिजे, झाले पाहिजे असं वाटतं, काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। नाही, नानाभाऊ आता मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढत आहेत आणि त्याचा अध्यक्ष त्यांना मिळावा याचा प्रयत्न चाललाय। तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या, आम्ही पण त्यांना देतो। नक्कीच हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत।